पाटील आणि इजराबाई इथे उपस्थित राहिले नवी मुंबईवरनं त्यांचा सत्कार आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. +40 क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत पत्र इस्रायलबाई इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. अजय पाटील यांच्याकडनं अजय पाटील आमचे कॅप्टन कूल निलजेगावचे यांच्याकडनं शुभेच्छा आले दिवा संघाला. तर अजय पाटील आपलं हार्दिक स्वागत. ऑनलाईन ते सामना पाहतात, त्यांनी दिवा संघाला खूप सारी शुभेच्छा दिल्यात. सामन्याला सुरुवात करा अंपायर्स प्लीज. मोठा गावचे नितीन भोईर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या नितीन भोईर आपलाही सत्कार होईल. मोठा गावचे नितीन भोईर आता जी आपण पहिले विश्वास शेठ मस्कर यांची स्पर्धा आली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ झाला. नितीन भोईर या लवकर. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं सत्कार होईल आपला. कारण सेमीफायनल सुरू होते. नितीन भोईर यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, कारण की डीजे मास्टरला थोडंसं थांबवतोय. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. मोठा गावचे नितीन भोईर यांचा सत्कार होईल. त्यानंतर प्रवीण भाटिया इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या प्रवीणजी भाटिया साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण या, आपलाही सत्कार होईल. चला प्रवीण भाटिया यांचा सत्कार आपण करूया, कारण की आपल्याला मॅच सुद्धा प्रवीण भाटिया यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यानंतर शनिदास गंगाराम भोईर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या शनिदास गंगाराम भोईर आमचे 40+ एक चांगले क्रिकेटर आहेत. शनिदास भोईर यांचा सत्कार होतोय. दिवा संघाला आपण पाहतोय सरिता करसन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य घारिवली यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. संघ फायनलमध्ये पोहोचलाय. त्यानंतर सुरेश सुदाम भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या सुरेश सुदाम भोईर साहेबांनी विनंती असेल आपण या. त्यानंतर सोमनाथ शेठ भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. या सोमनाथ शेठ भोईर यायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 3 सायकल पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सोमनाथ शेठ भोईर या 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 लवकर या, कारण 3 सायकल करण त्यांच्या माध्यमातून आपल्या पुरस्कृत करण्यात आलेले. ते सोमनाथ शेठ भोईर आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. गावात कोणताही कार्यक्रम असो, क्रिकेट स्पर्धा असो, त्यांचा सन्मान आम्ही लगेचच करतोय. अविनाश काळन यांचे आगमन झाले एडुटनेचे, त्यांनी विनंती आपण या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व अविनाशजी काळन. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया करणजी काळन यांचा आवाज. दुसऱ्या सेमीफायनल आणि यानंतर फायनल मॅच असेल 40+ ची. ओके, वेलकम बॅक. पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवण्यात आलेल्या या भव्य रजनी स्पर्धेचा खरं तर आजची अंतिम रजनी आणि मॅच आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 रेग्युलर फॉर्मॅट. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना गावदेवी क्रिकेट संघ भालगाव. 6 धावा धावा फलकावरती आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धनेश्वर पाटील साहेब आणि संदीपजी भोईर साहेब यांच्याकडून दिवा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्यासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सत्कार बारशे प्रोप्रायटर यांच्याकडून या दिवाच्या कॅप्टन मंचावरती या, तुम्हाला 5000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. चला दिवा संघाचे संघाने लवकर या आणि आपलं 5000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन यायचे. दिवा संघाचे कॅप्टन लवकर या, 5000 रुपये घेऊन जा. ज्याप्रकारे करणने आताच उल्लेख केला, ज्यांच्याकडे 5000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही लगेचच दिवा टीमच्या कॅप्टनला हे पारितोषिक देणार आहोत. कारण की आता लक्षात घ्या सेमीफायनलची मॅच सुद्धा महत्वाची. त्यामुळे या तुमच्याच हस्ते 5000 रुपये देऊया. या लवकर या. 1 ओव्हर झाल्यानंतर मी देणार आहोत, फक्त इथे येऊन थांबा.
9 धावा धावा फलकावरती झालेल्या. सध्या बॅटिंग करत असताना सापडला आपण पाहतोय विकी आणि विकीच्या सोबत असलेला रोहित. रॉयल्स ग्रुप दिवा यांच्याकडून रंगनाथ पाटील यांना 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. पण एका नृत्य आविष्कारानंतर आपण ते पारितोषिक त्यांना देणार आहोत. ओहो, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, डिफाइन लेग सीमा रेषेच्या बाहेर. रोहितचा बॅटमधून पहिला हिट, 6 धावा षटकार. अनिकेत, चला 5,000 रुपये कॅश प्राइस टीमसाठी कॅप्टन आलेले आहेत. आज भरपूर बक्षीस, कारण की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उंबारली गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गणेश कृपा संघ दिवा संघ फायनलमध्ये पोहोचले. कारण यापेक्षा काय आनंद असू शकतो ग्रामस्थांना. 5,000 रुपये कॅश प्राइज देतो आम्ही. जोरदार टाळ्याने स्वागत करूया टीमसाठी. 5,000 रुपये ओटू करण. मागच्या काही स्पर्धांपासून दिवाचा ऑडियन्स वाढत चाललाय, कारण ते प्रत्येकी स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतात. दिवा गावामध्ये शिरडोनची नुकतीच जी स्पर्धा झाली, 14 मार्चला पहिली बाईक गेली आणि तिथपासून प्रेक्षकांची आता वाढ आपण पाहतात. हे स्वर्गीय रघुनाथ काऊ पाटील क्रीडांगण उंबारलीचं. लख प्रकाश बाजूला घनदाट असं जंगल आहे, बाजूला उंबारली गाव, समोरच तुम्हाला लेकशोर पलावा ग्रीन्स ही पलावा सिटी देखील पाहायला मिळते. आणि त्या बाजूला असलेलं उंबारलीकरांचं ग्रामदैवत गावदेवी मातेचं सुंदर असं मंदिर, शंभू महादेवांचं मंदिर आणि त्या बाजूला असलेला तलाव, तो सध्या तुम्हाला दिसत नाही पण अगदी बाजूलाच आहे. रम्य अशी जर तुम्हाला सायंकाळ आठवणीतली घालवायची असेल तर जरूर उंबारलीचा या ग्रामदेवतांच्या मंदिरावरती जरूर अवश्य संध्याकाळी भेट द्या. धावा फलकावरती 15. फुल लेंथ होता, समोर खेळला मिड ऑन, रनआउटची चान्स होती पण विनोदने चान्स घेतली नाही कारण विकीचा वेगाने आला होता. सेकंड सेमी फायनल आपण पाहतोय. यानंतर 40+ आपल्याला फायनल देखील पाहायला मिळेल. श्यामदादा प्रतिष्ठान संदप आणि संदपच्या विरुद्ध तुम्हाला चिकनघर संघ पाहायला मिळणार आहे 40+ फायनल मध्ये. यस, एक चावी भेटली होती आम्हाला. आय थिंक ते प्रेक्षक आलेले आहेत. रोहित स्ट्रायकिंग एंडला लास्ट बॉलवरती लास्ट ओव्हरचा त्याचा षटकार आपण बघितलाय. हो, पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पायाला लागून शॉर्ट थर्ड कडे बॉल आहे, तिथून फिल्डर कव्हर करतील. अंपायरचा सिग्नल लेग बाय. सिंगलच्या सायने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप. रोहितची विकेट फार लवकर पडली होती लास्ट मॅच मध्ये. त्यानंतर निल्सन आणि विकी मडवीमध्ये आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. मात्र इथे सुरुवातीलाच पहिल्या 8 बॉलमध्ये 17 धावा. सेमीफायनल खेळतात आणि इथून महत्वपूर्ण सामने, कारण आता बक्षीस पात्र फेरी तर कंप्लीट केलेली दोन्ही संघांनी. किमान एक ट्रॉफी तर त्यांना मिळणार आहे, पण या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अजिंक्य राहण्यासाठीचा संघर्ष आपण पाहणार आहोत. बॉल आत आलाय, दॅट्स अंपायरचा कोणताही सिग्नल नाही. हा डॉट बॉल आपण बघितलाय. वाईडला रिव्ह्यू आहे आणि बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू घेतला. आता टीव्ही अंपायरची मदत पीसीआर रूम मध्ये ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचे आमचे रोशन फराड आहेत. टीव्ही अंपायर आपल्याला एक्झॅक्ट सांगतील बॉल कुठून गेलेला आहे. ओव्हर द विकेटने क्रीजचा कोपऱ्यातून विनोद मडवीचा बॉल, जो शेवटच्या क्षणाला लेफ्ट केलेला आहे विकी मडवीने. त्याचा अनुमान होता की हा वाईड असेल, अंपायरचा ऑन ग्राउंड अंपायरचा नव्हता. मात्र त्याच वाईड बॉलसाठी रेफर रिव्ह्यू घेतलाय. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे 2 रिव्ह्यू आहेत. ते तुम्ही वाईट बॉल, रेस्ट नो बॉल, रनआउट आणि 1/4 दी ओव्हर जो बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी देखील तुम्ही घेऊ शकता. सो थोडासा वेळ जरूर घेतला जातो टीव्ही अंपायर कडून. बाबा ग्रुप सापाड यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या सापाड संघाला. बाबा ग्रुपद्वारे आपल्याला सापाड प्रीमियर लीग देखील पाहायला मिळाली होती. सो बाबा ग्रुप स्वप्नील आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सो रिव्ह्यू वन सक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. सो टोटल स्कोर आपण जर बघितला तर तो 17 धावा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फुल लेंथ बॉल होता आणि थेट पडला बरोबर तो निघून गेला विकेट किपरकडे. सो 3 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हर मधले. मडवी
खेचून मारलाय, वाईड इश लॉंग ऑन फिल्डर समोर, चांगला झेल टिपलाय, वैभवने टिपलेल्या झेलने डाव संपलाय. 17ला पहिली विकेट सापाडची. विकी मडवी बाद. रॉयल ग्रुप दिवा यांच्याकडून रंगनाथ पाटील यांना 500चं कॅश प्राइज आलेले आहे. रंगनाथजी, आपण रॉयल ग्रुप दिवा यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विल्सन आलाय मैदानाचा आत, ऑन साइडला बॉल चालला मिड विकेट मध्ये. निहालला आपण पाहतोय आणि सध्या आपण जर बघितलं तर या एका धावेने स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब आणि आझादजी मडवी यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे त्याला. या मॅच नंतर आपण त्याला ते देऊ. या षटकातील शेवटचा बॉल असेल रोहित. स्विच हिट कनेक्ट झालाय, थर्ड मॅनला फिल्डर आहेत, एक धाव नाही रोखू शकत. रोहित कडे स्ट्राईक असेल, सिंगल मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला, 1 विकेट. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाडचं धाव फलक 19 for 1, 19ला 1. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात त्या मैदानावरती. ऑनलाईन देखील बरेचसे व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद घेतात आज. आणि प्रत्येक मॅच आपल्याला टफ पाहायला मिळते, चॅलेंजिंग पाहायला मिळते, फाईट प्रत्येक संघ देतोय आणि क्रिकेटचा परमोटचा आनंद घेत असताना आमचे सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ, उंबारली रेग्युलर 40+ यांचे आपण आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय लालचंद्रजी श्रीपद पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुखदेवजी गोपाळ पाटील साहेब यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपल्याला सर्वांना ज्याचा आनंद घेता येतोय. टोटल स्कोर सध्या आपण बघितला तर 19. सापाड संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. बाल संघाच्या अगेन्स्ट 1 विकेट पडली आहे. 39चा पुन्हा एकदा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवतोय. त्याचं कारण करंट रन रेट आहे 9.50चं. 40+ ची फायनल यानंतर असेल. दोन्ही संघ तयार आहेत. 2 ताकदवान टीम्स आहेत. 40+च्या महासत्ता. एका बाजूला हरेश केणे, विक्रम केणेचा आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे, तो चिकनगर. दुसऱ्या बाजूला सुभाष पाटील असेल, सतीश, रमेश, शशांक, विनोद, मधुकर. दोन्ही बाजूला तगडी स्टार कास्ट आहे. फुल टॉस स्विंग केलाय आणि बॉल थेट मिड विकेट सीमा पार. षटकार. वा वा. आई एकविरा बलून वर्ल्ड आमचे आदित्य आदेश भोईर. फायरवर्क त्यांच्याद्वारे आपण पाहतोय. पायरो आज अंतिम रजनी या स्पर्धेचा. आमचा पीसीआर रूम छोटा आहे पण फार मोठं कार्य सध्या या स्पर्धेद्वारे. लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट लॉंग ऑन, फिल्डर त्या ठिकाणी, झेलची संधी मात्र त्याचा वाक्या बार. 1 विकेट रोहितचा बॅट मधून. आणखी एक धमाकेदार षटकार.
मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती, मात्र पहिल्याच 2 बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. यावेळेला पेस ऑफ केलं होतं, कमी गतीने बॉल टाकलाय, पण तो अटेम्प्ट करत असताना थोडा फसला होता. एज गोन बॉल फ्लाय स्लिप मध्ये टप्पा पडल्यानंतर निखिलकडे हे VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतं. सुखदेवजी पाटील साहेब, त्याचबरोबर इस्रायल बाय नवी मुंबई यांचे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर लालचंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर मोठा गावचे नितीन दादा भोईर यांनाही तुम्ही पाहताय. नामवंत क्रिकेटर 40+ हे सर्व मान्यवर सध्या VIP डायस मधून या मॅचचा आनंद घेत आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची संध्याकाळपासून आजची उपस्थिती आपण बघितली आहे. हेच या स्पर्धेचं खरं तर यश मी म्हणेन. आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब, सुखदेवजी पाटील साहेब यांच्या वतीने, गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं मडवी आणखी एक वार केलाय सोरखादेवरती. नेल्सनचा बॅट मधून नेत्रदीपक षटकार. कार्यावर मध्ये आलेत आणि सध्याचा धावफलक 38. ऍक्शन रिप्ले पहा. मागचा फटका आडव्या बॅटने वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी झेलची संधी आणि चुकी नाही. चांगला झेल टिपला त्या फिल्डरने. 38 ला विकेट येते दुसरी 6-8ची. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली जी निल्सन मडवीची. एक पारितोषिक आलंय दिवा संघासाठी. जर या स्पर्धेचं त्यांनी विजेतेपद पटकावलं, फायनल जिंकली, तर गणेश पद्माकर भगत आणि त्याचबरोबर महेंद्र पद्माकर भगत या दोन्ही मान्यवरांकडून त्यांना 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. फार खडतर प्रवास मागच्या काही दिवसांपासून, मागच्या काही सीझन मध्ये दिवा संघाने केलाय. आता ते सुगीचे दिवस आलेत. आता ती दिवा टीम आपल्याला बॅलन्स दिसते आणि आता त्या दिवा टीमचा धुमाकूळ आपल्याला प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. शिरोडच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक त्यांनी पटकावली. या स्पर्धेमध्ये आता सुपर 2 अर्थातच फायनलिस्ट आहेत. एक मॅच तर ती जिंकली तर याही स्पर्धेचे ते विजेतेपद जिंकतील. मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये देखील नरेश ठाकूर, ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर यांच्याकडून फॅशन प्लस ही दुचाकी मोटारसायकल देण्यात येईल. स्लोवर वनला पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग जुळलंय. सागर आलाय आणि त्याच्या बॅटमधून षटकारी आलाय. 6 धावा. टर्न खेळलेला फटका थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा फटका मागच्या मॅच मध्ये जेव्हा सागरच्या बॅट मधून आला होता तो सामना त्यांनी जिंकला होता. या मॅच मध्ये षटकाराने धावसंख्या 6-8ची पोहोचले 44 वरती. शेवटचं षटक 6 बॉल टार्गेट सेट करणारे असतील. धावांची गती आहे त्यामुळे आता हे जर षटक इकॉनॉमिकल आलं नाही तर 50 पेक्षा पुढे जर धावा गेल्या तर मात्र थोडंसं कठीण जरूर होईल. दोन्ही बाजूला बॅटिंगची स्ट्रेंथ आहे या ती मात्र शंका नाही. बालकडे देखील 7-8 क्रमांकापर्यंत चांगले बॅटर आहेत, पण जेव्हा अंडर प्रेशर मॅच असते तेव्हा बऱ्याचशा फलंदाजांचा खेळ आपल्याला हवा तसा पाहायला मिळत नाही. लास्ट ओव्हरला होईल सुरुवात. रोहित 7 बॉल 21 वरती खेळतोय. 300च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त खेळ ज्याने केलाय. सलामीला येत असताना आतापर्यंत सापाट संघासाठी प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय.
फुल टॉस, स्लॉग स्वीप, गॅप मध्ये बॉल आणि बॉल जवळपास सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन एप्रिल पासून ते 6 एप्रिल पर्यंत अनेक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला असेल. याच मैदानावरती मानपाडा 40+ संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा तुमच्या भेटीला असेल, ज्यामध्ये 40+ चे 32 संघ खेळतील, तर रेग्युलरचे 16 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 पर्व येत्या 2 एप्रिल पासून ते 6 एप्रिल पर्यंत तुम्हाला याच उंबार्लीकरांच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. सो ज्या कोणाला खेळायचं असेल सो अवश्य आपण 40+ मानपाडा संघाशी संपर्क साधा, ज्यामध्ये संतोषजी वजे, दत्ता मात्रे, एकनाथजी भोईर, रजनीकांत गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधू इच्छिता. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील 40+ साडीची 32 संघांना बाईक देण्यात आली आहे. ती ध्रुव एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि ही देखील तुम्ही जी बाईक पाहताय ती देखील नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांनीच या स्पर्धेमध्ये देखील स्पॉन्सर्ड केले. आणि जवळपास 25 ते 30 बाईक आतापर्यंत त्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. 52 धावा धावाफलकावरती मालिकावीरची फॅशन प्लस 3 सायकल. समोर खेळला मिड ऑफ आत, व्हॉट अ शॉट, लॉंग ऑफला बॉल चाललाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा तिसरा, रोहितचा चौकार. लास्ट ओव्हर मध्ये 3 चौकार, 33 वरती पोहोचलाय रोहित. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. फॅशन प्लस मालिकावीर स्क्रीन वरती तुम्ही पुन्हा एकदा बघितली. बॅटचा चेहरा उघडला, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर थांबलेत मागे, थ्रो केला जाईल, 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण जर बघितली तर ती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते 58 आकड्यावरती. हे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतात. संस्कारला तुम्ही सध्या पाहताय. निकनेम बऱ्याच जणांना त्याचं माहिती आहे, पण ऑन माईक मी सध्या सांगणार नाही. 58 धावा धावाफलकावरती आहेत, 2 विकेट, बॉल अजूनही बाकी आहेत 2. रोहित सेट बॅटर आहे. 11 बॉल 35 धावा आतापर्यंत त्याचा इंडिव्हिज्युअल आलेल्यात. सापाटसाठी महत्वपूर्ण खेळ सेमीफायनल मध्ये. पुढे आला, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, क्रीज सोडले, नॉन स्ट्राइक थ्रो, रोहितची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल जो फेस करेल सागर. 58ला 3, कुशल शिशा स्पोर्ट सापाट. धावा धावाफलकावरती आपण पाहतोय. सागरच्या बॅटमधून एक षटकार तर जरूर आला. आतापर्यंत एकच बॉलचा त्याने सामना केला, कॉन्फिडंटली स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. फुल टॉस, ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल होता, विनोद वेगाने बॉलवरती, फिल्डिंग चांगली, थ्रो थोडासा खराब. धावा मिळतात तोपर्यंत 2 डाव संपलाय पहिला. कुशल शिशा स्पोर्ट्स आपण बॅटिंग केली आणि 4 षटकांमध्ये 60 धावा, 3 विकेट. नुकसान जरूर आपण बघितलं 3 विकेटचं, मात्र 60 धावा ज्यांनी उभारलेल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी क्रिकेट संघ भाल समोर. संदर्भचे आदरणीय अनंताजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत ते टॉस करणार आहोत. या 40+ चे दोन्ही फायनलिस्ट टीम श्यामदादा प्रतिष्ठान संदप आणि त्यांच्या विरुद्ध चिकनगर, या 2 संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये
टॉस करूया आपण 40+ फर्स्ट फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संदप 40+ आणि चिकनगर 40+. चला दोन्ही कॅप्टन संदपचे अनंत पाटील इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या अनंत पाटील साहेब आपला सन्मान इथे केला जाईल कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. चिकनगरचे कॅप्टन चला विक्रम भोईर. अनंत पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर मोठा गावचे माणिक भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. या माणिक भोईर साहेब मोठा गावावरून इथे उपस्थित राहिले, त्यांचाही सत्कार आपण लगेच करणार. आणि त्यानंतर टॉस होईल. अनंत पाटील संदप गावावरून इथे उपस्थित राहिलेत. माणिक भोईर यांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेचच करणार आहोत आम्ही. तर ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला 3 सायकल पुरस्कृत केले ते सोमनाथ शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही 40+ फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. तर सोमनाथ दादांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. फायनल मॅच 4 ओव्हरची असेल हे लक्षात असू द्या. चला विक्रम या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल मॅच विक्रम भोईर यांना तुम्ही पाहतायत. सोमनाथ दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी 3 बायसिकल आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत. टेल असा कॉल केलाय आणि आज मला वाटतं शशांक पाटील ठरवूनच आलेत की सर्व टॉस जिंकायचे आणि मॅचही जिंकायचे. शशांक फायनल मॅच आहे चिकनगर संघ आज संदप गावामध्ये खरंच आनंदाचं वातावरण असेल कारण की 40+ मध्ये तुम्ही फायनल मॅच घेतायत, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर सुद्धा आपण पाहिलं तर चांगलाच संघ चिकनगर 40+ संघ तुम्ही या स्पर्धेत आपण पाहतोय. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ या नावाने संघ खेळत आहेत. तुमचे पुरस्कर्ते दिलीप गायकर साहेबांबद्दल काय सांगाल ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय? मी त्यांचे धन्यवाद करेन कारण आमचा संघ खूप बॅकफुटला होता आणि पुरस्कर्ते त्यामुळे कमी झालेले, पण तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमची टीम पुरस्कृत केली, त्याबद्दल धन्यवाद. शशांक शेवटचा प्रश्न असेल, नाईटचा जर विचार केला तर मला आठवतं पहिल्यांदा मला सुभाष पाटीलने संदप गावामध्ये इन्व्हाइट केलं. तर माझ्या माहितीनुसार आपल्या विभागात पहिली नाईट स्पर्धा मला वाटतं संदप गावामध्ये व्हायची. मात्र उंबारली गावाने पहिल्यांदाच नाईट स्पर्धा आयोजित केली. तुम्ही आयोजक आहेत, मात्र आयोजनाबद्दल काय सांगाल? 13 टावर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मस्त आयोजन केलं आहे आणि कुठंच काही प्रॉब्लेम होत नाही. स्पष्ट बॉल दिसतो आणि फिल्डिंगला पण कुठंच त्रास नाही. त्याबद्दल उंबारलीकरांचे धन्यवाद. तर शुभेच्छा असतील. हा होता मित्रांनो शशांक पाटील जो श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ कॅप्टन होते. मात्र आपण पाहिलं तर टॉस जिंकले, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बालगावचे रमेश म्हात्रे इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या रमेश म्हात्रे. तर या दरम्यान तुम्ही पाहतात आमचे गिरीशदादा पाटील यांच्या मातोश्री त्यांचं आगमन झालंय. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. रमेश म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जेव्हा जेव्हा आम्ही संदप गावामध्ये गेलेलो आहेत आईंचा भरपूर सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे. तर नक्कीच आईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आमचे गिरीशदादा पाटील असतील, शशांक पाटील यांच्या मातोश्री त्यांचं इथे आगमन झाले. क्रिकेटवरती असलेले त्यांचे प्रचंड आणि काही आमच्या महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत संदप गावानं. त्यांना विनंती असेल ताईंना की आपण सर्वांनी या आपलं सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कारण क्रिकेट या खेळामध्ये संदप गाव म्हटल्यानंतर या सर्वच आमच्या माता भगिनी त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. सेमीफायनल 2चा हा थरार सुरू आहे. ग्रामीण गटामधनं सेमीफायनल 2 टीम सापाड आणि त्यांचा अगेन्स्ट भाल ही आपण बॅटल पाहत आहोत. पहिलं सत्र आपण पाहिलं 61 धावांचं टार्गेट इथे सेट केलं. तुम्ही पाहतायत स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील तसेच स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक 2025 सर्वमान्य लालचंद श्रीपद पाटील साहेब तसेच सर्वमान्य सुखदेव गोपाल पाटील साहेबांच्या वतीनं आणि तसेच गावदेवी स्पोर्ट्स उंबारली रेग्युलर 40+ वतीनं भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा हा सोहळा सेमीफायनल 2चे बॅटल 61चा चेज. धावफलक सध्या सगळीला फर्स्ट बॉल वरती सिंगल राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच हुक करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये.
1 for the ओव्हरचा इशारा येतोय आणि बॅटरी काही चर्चा करतायत अंपायर सोबत. रिव्ह्यूची मागणी. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे, चेक केलं जाईल. चेक केलं जातं. स्क्वेअरला अंपायरनं जर सांगितलं होतं 1 for the ओव्हर, बट रिव्ह्यूची मागणी क्विकली करण्यात आली. पाकलं जाईल की हाईट काय होते एक्झॅक्टली बॉलची. चेक करतात आमचे थर्ड अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर. एक मिनिट. राजू जोशी आणि साईराज बेकरीचे प्रोप्रायटर राजू जोशी यांच्याकडनं रंगाबाई तुमच्यासाठी 500 रुपये. या रंगाबाई. साईराज बेकरीचे प्रोप्रायटर आपण पाहतोय, साईराज जोशी साहेबांकडनं आपण पाहतोय. हे पारितोषिक आहे. रंगाबाई यायचे लगेच. आपल्याला 500 रुपये बक्षीस आहे. आम्ही लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीस देणार आहोत. रंगाबाई या लगेच. एक प्रसिद्ध डान्सर आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट बॉल. वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक 2. भाल अगेन्स्ट सापाड. सेमीफायनल 2. 6 थरार आपण पाहत आहे. 61चा चेज आहे. फर्स्ट ओव्हर विकी मडवी 2 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. स्विच हिट बट बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. रॉयल ग्रुप यांच्याकडनं सुद्धा रंगाबाईसाठी रॉयल ब्रदर्स यांच्याकडनं रंगाबाई तुमच्याकडे 500 रुपये लालचंदांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. या सर्वच आमच्या संदप गावच्या माता भगिनी तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्या सर्वांचं आम्ही आपण पाहतोय. गिरीशदादा पाटील यांच्या मातोश्री आपण पाहतोय. रजनीताई पाटील, त्यानंतर त्यांच्याच गिरीशदादांच्या मिसेस तुम्ही पाहतात हेमांगीताई पाटील, त्यानंतर सतीशदादा पाटील यांच्या मातोश्री तुम्हाला पाहायला मिळतात. शांताबाई पाटील आणि त्यांच्या मिसेस तो रचनाताई सतीश त्यानंतर त्यांची सिस्टर आपण स्मिताताई यांचे आगमन झाले. सर्वांचं महिला भगिनींचं हार्दिक स्वागत. सर्व आमच्या माता भगिनींचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्पेशली संदप टीमला सपोर्ट करण्याकरिता त्या आज आलेल्या आहेत. कारण नेक्स्ट मॅचमध्ये 40+ फॉर्मॅटमध्ये सेमी फायनलच्या 2 या आधी कंप्लीट झाल्या. एकामध्ये संदप टीमने बाजी मारली, एकामध्ये चिकनगड टीमला आपण बाजी मारताना पाकलं. चिकनगड अगेन्स्ट संदप ही बॅटल आपण यात नंतर मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक चांगली लढत 40+ फॉर्मॅटमधनं फायनल मॅच. बट त्याआधी ग्रामीण गटामधनं सेकंड फायनलिस्ट कोण असेल. हार्ड लेंथ होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. सध्या सगळीला विकी मडवीला रीड करणं हे थोडं उघड ठरतंय. टीम भालच्या बॅटर्सला येतोय डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू इथे टोचतोय. कारण बघा 61चा चेस तुम्हाला माहिती आहे की बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 15 रन बरोबर तुम्हाला करायचं आहे. त्यातला त्यात जर डॉट बॉल येतील तर ते टोचल. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करायचं होतं. बॉलर बॅक स्ट्रोक. डॉट बॉल आणखीन एक. मी सांगितलं जस्ट उल्लेख केला की एक डॉट बॉल टोचतोय. एक डॉट बॉल आता टीम सापाडला इथे विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण मग पार स्कोरपेक्षा जेव्हा तुम्ही 10 ते 15 जास्त बनवताना तेव्हा एक गोष्ट असते की डॉट बॉलही उपयुक्त ठरतात. आणि सध्या सगळीला तेच तर चाललंय टीम सापाड सोबत. डॉट बॉल येतात. विकी मडवी लाजवाब बॉलिंग आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. पुल खेळाय ऑन साइडला. बॉल जातोय थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल. षटकार. वादे काय डान्स पाहायला मिळतो. रंगभाई आहेत तर रंगही आहे. षटकार येतो. धावपळग्या 7 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सेमीफायनल 2 मध्ये 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी आणि 3 ओव्हरमध्ये करायचं आहेत रन्स 52 52 करायचं आहेत. स्टील मी म्हणेन सामना भरपूर बाकी आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण याआधीही निसटता विजय प्राप्त केला टीम भाळने.
बघा अगदी पराभवाच्या जवळ जाऊन विजयापर्यंत पोहोचणं काय असतं ते या स्पर्धेमध्ये पाकले भाल टीमने या आधीही पाकलं, म्हणून ही परिस्थिती त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. 18 मध्ये करायच्यात 52 धावा. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. सागर पाटील दुसऱ्या एंडवरनं आता बॉलिंग करण्याकरिता सागर पाटील तयार होतात. जो जिंकेल तो सेकंड फायनलिस्ट. फायनल मॅचमध्ये दिवा टीमचा अगेन्स्ट कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर या सेमीफायनल 2 मध्ये इथे मिळणार आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती प्रमोद आहेत. या आधीचा मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच ज्याने लाजवाब खेळ दाखवला होता, पण या सेमीफायनल 2 मध्ये तसाच खेळ पाहायला मिळेल का? 18 मध्ये 52. बोट फिरवली, बॉल फिरवला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणही घेतो. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची शक्यता होणार नाहीये. 22 सिंगल, धाव फलक आता 10 वरती, 10 ऑन द बोर्ड. बघा एकंदरीत एक एक चेंडू होता महत्त्वाचा झाला, कारण रिक्वायर रेट जर आपण आता पाकला तर ऑलमोस्ट 18 टचिंग आहे. पर ओव्हर तुम्हाला 18 करायचं आणि त्या क्षणाला इथे सिंगल्सने कार्य साध्य होणार नाही आहे. तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. आणि क्रिकेटचं हे वैशिष्ट्य नेहमीच राहिलं की क्रिकेटच्या या खेळामध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीनुसार खेळणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. आणि ते कार्य आज भाल टीमचा बॅटर्सला इथे करायचं आहे, बट ते होईल का हा प्रश्न आहे. 17 मध्ये 51. बॅटचा टोला लागलाय बट गॅपमध्ये आणि विक्की धावतात, बट हा बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. घडीला मैदानाचा बाहेर रंगाभाई जी एनर्जी दाखवतात ना, ती एनर्जी बॅटर्सला दाखवायची. चौकार येतो, धाव पडल्या 4 धावांचा मधीने. आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. विकेट एकही गेली नाहीये, हा प्लस पॉइंट. याच दरम्यान तुम्ही पाहता संदर्भ 40+ संघाचे पुरस्कर्ते दिलीप शेठ गायकर यांचं आगमन झाले. दातुरीचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओ टू विशाल. फुल टॉस होता, मोठा फटका यायला हवा होता, बट ते झालं नाहीये. बॅटर निहाल नाखुश असतील. आणि थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी ते केली जात आहे. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती, ते पाकलं जाईल. बघा याआधी बॅटरने रिव्ह्यू घेतला होता व्हाईट बॉलसाठी, तेव्हा तो सक्सेसफुल रागला होता. आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं, बट आता काय घडेल चेक केलं जातं. कारण चला फिल्डिंग टीम, बघा निर्णय काही असला तरी फिल्डिंग तर तुम्हाला करायची, तर फिल्डिंग सेट करा. आणि निर्णय आलेला आहे रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा रिप्ले समोर आहे. बघा डीपिंग फुल टॉस होता जरूर, बट तरी हाईट जास्तच होती, तेच पाहायला मिळालं आपल्याला रिप्लेमध्ये देखील. दॅट्स वाय इट्स नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 1+1 या 2 धावा मिळाला. धाव फलक आता जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 16 ऑन द बोर्ड. असं वाटतंय की अशाप्रमाणे जर खेळ राखीला तर सेमीफायनल 2 एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. आणि या अपेक्षाही आहेत, कारण दोन्ही टीम्स चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. 16 चेंडू शिल्लक, 45 करायचा आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल, स्विच हिट खेळायचा होता. प्रमोद प्रयत्न करतोय की मोठे फटके खेळायचे आहेत, बट बॅटिंग ऑर्डरमध्ये जेव्हा सडनली चेंजेस येतात ना, तेव्हा हे होतं. कारण जो बॅटर लोअर ऑर्डरला येऊन चांगली बॅटिंग करत होता, फिनिश करत होता, त्या बॅटरला तुम्ही ओपनिंगसाठी पाठवलं आणि हा निर्णय आतापर्यंत तितकासा योग्य राखला नाहीये. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस. बॅटचे आतली कडा लागली, त्यानंतर पायावरती चेंडू आदळला. सिंगल मिळेल. धावफळक एका धावेच्या मदतीने स्कोरकडे आता पुढे जातो. 17 धावा धावफळकावरती. कारण हे असतं की बघा जेव्हा
सडनली बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस होतात ना, तेव्हा ॲज अ बॅटर स्वतःला त्या पोझिशनमध्ये ढालणं आणि त्याप्रमाणे खेळ करणं हेही अवघड राहील. आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातो. आमच्या समवेत अशोकजी पाटील सरही आहेत. भरपूर चांगलं गुणलेखन आपण त्यांचं या स्पर्धेमध्ये पाहत आहात. सेमीफायनल 2 चा थरार सुरू आहे. पण असं वाटतंय की भाल संघ थोडा आता मागे लागला. आता कमबॅक करण्याकरिता इथे मोठे फटके हवेत. 14 चेंडू शिल्लक, 44 करायचात. बॅटचा टोलाच लागलाय. स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर दोघेही धावतात. विकी पोहोचलाय, थ्रो येतोय, तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. सिंगल डबलने कार्य इथे साध्य होणार नाहीये, कारण रिक्वायर रेट आता ऑलमोस्ट 20 रन पर ओव्हर पर्यंत पोहोचला. 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये करायचं 42, 13-42 समीकरण. मग क्रिकेटमध्ये ही गोष्ट रागली की अशक्य असं काही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य होते, पण ते करण्याकरिता तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची मेहनत मॅटर करते. आज सध्याच्या घडीला मी म्हणेन बघा, हेही साध्य होऊ शकतं, पण त्यासाठी त्याप्रमाणे बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. स्पोर्ट्स बायसिकल त्यासोबत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आपल्याला दाखवली जात आहे. लॉफ्टेड फटका गॅपमध्ये आहे. दोघे फिल्डर धावतात, पण बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय, म्हणजे अंतिम 12 चेंडूमध्ये सेमीफायनल 2 मध्ये आता जिंकण्याकरिता टीम भालला करायच्यात 38. चेक. 12 मध्ये 38 करायचं. विशाल, एक महत्त्वाची सूचना काय तर यानंतर 40 फायनल आणि त्यानंतर रेग्युलरची फायनल. मतलब फायनल मॅच झाल्यानंतर स्टंपला आणि बॅट्सला कोणी हात लावणार नाहीये, ही महत्त्वाची सूचना आहे, लक्षात असू द्या दोन्ही फायनलिस्ट. बघा, दोन्ही फायनलच्या आधी ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. फायनलची काय एन्जॉय करा, बट स्टंप्स आणि बेल्ट्सला हात लावू नका. 12 मध्ये करायचं 38 धावा. 12-38 समीकरण ते उरलंय. आपण ज्या चर्चा करत होतो की बघा, क्रिकेट सर्वांनी अदेजी भगत साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्वांनी उपाध्यक्ष. आणि त्यानंतर आपण ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक अमर पाटील साहेबांचं आगमन झाले. अमर पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आदेशदादा भगत या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2025 उंबारलीची स्पर्धा आणि भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू विशाल पाटील. 12:38. चला वेळ कमी घ्या प्लीज. सेकंड लास्ट ओव्हर. बॉलर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. बॉलर तयार झालाय. मनीष मढवी वरती विश्वास इथे दाखवण्यात आला. हे षटक फार महत्वाचं. बट मी म्हणेन प्रमोदसाठी की आतापर्यंत ज्याप्रमाणे बॅटिंग राखली ते बाजूला ठेवायचं. 12 मध्ये 38 कशा बनतील त्याचा विचार करायचा आहे. या क्रिकेटचा खेळ कधी पास्ट मध्ये नाही चालत, हा प्रेझेंट मध्ये आणि प्रेझेंट मध्ये केलेल्या कार्याच्या जोरावरती फ्युचर मध्ये काय अचीव करू शकता त्यावरती चालतं. पुल केला बॉल हवे मध्ये, फील्ड राखेत, बट हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. फटक्याने इथे पुन्हा एकदा आशा अपेक्षा जागृत करून दिल्या आहे टीम भालचा. चांगला फटका. 11 मध्ये आता 32 करायचं आहे. 11-32 समीकरण. प्रेशर आता मनीषवरती देखील आहे. फुल टॉस होता, तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने बॉल फील्ड केला, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल, सॉफ्ट सिग्नल तर आऊट दिलाय. पाकलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत. महत्वाचा हा देखील निर्णय असेल, कारण जर बॅटर आउट असले तर ही विकेट प्रमोदची असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा न्यू बॅटर क्रीज वरती येणं आणि मोठे फटके खेळणं हे सोपं नाही आहे. बट अजूनही निर्णय आलेला नाही आहे. बघा, रिस्की रन घेण्याचा प्रयत्न जरूर इथे झाला, बट हा जो रिस्क घेतलाय
तो आता चांगला असेल की महागात पडेल चेक केलं जातं. बघा सर, बॅटर सेफ असले तर 10 मध्ये 30 आणि बॅटर जर आउट असले तर 10 मध्ये 31 चेक केलं जातं. आणि हाही निर्णय महत्त्वाचा आहे कारण सेमी फायनल 2 ची ही लढत आहे. या स्पर्धेमध्ये टिकण्याकरिता, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवण्याकरिता इथे जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तर ही लढत आहे. या लढतीमध्ये बाजी कोण मारेल? विशाल, एक गोष्टीचा मी खरंच उल्लेख करेल की जर उंबारची स्पर्धा 5 रात्र आपण पाहिली तर विशाल या स्पर्धेत भरपूर वेळा रिव्ह्यूचा वापर झालेला आहे. कारण एकाच दिवसात 18 वेळा रिव्ह्यूचा वापर झाला होता आणि आजही भरपूर वेळा रिव्ह्यूचा वापर झाला. त्यामुळे आपला वेळ थोडासा जातोय, हरकत नाहीये, पण योग्य डिसिजन मिळणं गरजेचं आहे. विशाल, बॅटर आउट. आणि मी तेच तर म्हटलं की हा जो रिस्क घेतलाय तो चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी. बट सध्या सगळीला बॅटर आउट झाले. 10 चेंडू शिल्लक, करायचा 31 धावा. 10-31 समीकरण. यस डीजे. दहा चेंडू शिल्लक आहेत, 31 धावा करायचा आहेत. सेमीफायनल 2 चा हा थरार आपण पाहत आहोत. याआधी आपण पाहिलं की सेमीफायनल 1 मध्ये लाजवाब खेळ दाखवला टीम दिवाण्याने, ते थेट फायनल मध्ये पोहोचलेत. बट त्यांचा अगेन्स्ट फायनल मॅच मध्ये खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते 10 चेंडू देणार आहेत. 10 मध्ये करायचं 31 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच हे राखलं की मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेला बाजीही तुम्ही गमावता. आणि सध्या सगळीला विश्वास थोडा दाखवावा लागेल, स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सला इथे बॅक करावं लागेल बॅटर्सला. 10-31 समीकरण. मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस होता, तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. मिड ऑनला फुल इनफिल्ड मध्ये बॉल फील्ड करतात. चेंडू शिल्लक येते 9 मध्ये करायचे आहेत आता 30 धावा. मग जे मी सांगितलं की पॉसिबल आहे, बट ते असते ना की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न, हेही महत्वाचं असतं. बघा, नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो प्रयत्न आणि मेहनत करण्याची तयारी दाखवतो. बट तुम्हाला तयारी तर दाखवावी लागेल, त्या इंटेंट तुम्हाला दाखवावा लागेल, त्या वेने तुम्हाला खेळावं लागेल. 9-30. आणि आता देखील बॉडीवरती बॉल आदळला. सिंगल इथे घेतली जाईल, बट परिस्थितीची डिमांड इथे मोठे फटके आहेत. सिंगलने काहीही साध्य होणार नाहीये. लेग बायचे सिंगल मिळेल. चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायच्यात 29 धावा. 8-29 समीकरण. आज असं वाटतंय सापाडवाले या मॅच मध्ये पुढे जात आहेत की काय, फायनलच्या दिशेने वाटचाल करतायत की काय. पण अजूनही स्टील एक आउटसाइड चान्स. 8 मध्ये 29 धावा कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल तर आहेत, पण आज बनवल्या जातील का टीम भालच्या माध्यमातून? अजूनही सामना पूर्णपणे संपला नाहीये, पलटवार अजूनही होऊ शकतोय. 8-29 पूल करायचं होतं, येतोय डॉट. आणि डॉट बॉल म्हणजे या मॅच मध्ये आणि फायनलच्या दिशेने एक पाऊल आणखीन पुढे टीम सापाड. 7-29 समीकरण. ही गोष्ट राखली की बघा, मी नेहमी सांगत असतो की बघा, दबाव जेव्हा असतो ना, दबाव अशी गोष्ट आहे की एक झिरोला हिरोही बनवते आणि एक हिरोला झिरोही बनवते. आणि सध्या सगळीला भागेश म्हात्रे स्माईल तर आहे, पण त्या स्माईलचा नंतर जो आतमध्ये जो दुःख आहे ना, तो व्यक्त नाही करू शकत. 7 मध्ये 29 हुक करायचं होतं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, येतोय डॉट. आणि हा सामना सध्या सगळीला सापाड टीमच्या खिशामध्ये, बिकॉज येते 6 चेंडू करायच्यात 29 धावा. 6-29 समीकरण या सेमीफायनल 2 मध्ये इथे उरलं. बट लाजवाब खेळ सापाड टीमने दाखवला. याआधी एक निसटता विजय त्यांनी मिळवला होता. नारायण टीमचा अगेन्स्ट तो निसटता विजय मिळवला.
भाल टीमनेही भरपूर सारे वादळं खऱ्या अर्थाने फिरवली, भरपूर सारे क्लोज मॅचेस जिंकल्या, तेव्हा जाऊन ते इथपर्यंत पोहोचलेत. बट आता या सेमीफायनल 2 मध्ये कुठेतरी कमी पडलेत असं वाटतंय. कारण अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या. कारण जेव्हा तुम्ही एखादा मोठी स्पर्धा खेळता आणि सेमीफायनलपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता ती देखील फार मोठी उपलब्धी आहे. बट स्वप्न इथे आज मोडेल असं वाटतंय. कारण 6 मध्ये 29 धावा करायच्या आहेत. बघा अजूनही मी म्हणेन सामना संपला नाही आहे. 6 मध्ये 29 बनवल्या जाऊ शकतात. 29 पाहिल्यानंतर या सीझनमध्ये U25 बिग बॅश धमाका आठवतो की आयुबचा अगेन्स्ट 5 षटकार येताना पाकले होते आम्ही चेजमध्ये. बट ते कार्य आज ग्रामीण क्रिकेटमध्ये इथे होईल का? 6-29चं समीकरण इथे उरलं आहे. बघा 6 मध्ये 29 रेअरली चेज होतात आणि रेअरली नव्हे तर ते चमत्कार होईल. बट ते म्हटलं जातं ना की चमत्कार रोज तर नाही होत. बट ते आज भाल टीमसाठी ते होईल का? 6-29. चला वेळ कमी घ्या प्लीज. यात नंतर 2 फायनल मॅचही आहेत. यात नंतर 40+ फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. संदप अगेन सिगनगरी बाटेला आहे. पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक ऑन साईडला स्ट्रोक खेळलेत फिल्डर आहेत. डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. 5-28 समीकरण या मॅचमध्ये उरलं. बट आता सापाड संघ भरपूर खुश आहे. त्यांचे समर्थकही खुश आहेत. कारण भरपूर संघर्ष केला, भरपूर चांगला खेळही दाखवला आणि त्याचं एक चांगलं फळ आता मिळेल असं वाटतंय. 5 चेंडू शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये अजूनही काही बाकी आहे का? मोठे फटके सातत्याने हवेत टीम भाळला. 5-28. नेक्स्ट बॉल बॅटचे कडा बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतोय आणि या बॉल नंतर असं वाटतंय की या मॅचमध्ये आता फक्त हा प्रश्न बाकी आहे की टीम सापाड किती रन्सने मॅच जिंकेल. कारण 4 मध्ये 28 कॅल्क्युलेशन नुसार इट्स इम्पॉसिबल. 4 षटकारही आले तरी सुद्धा 3 रन्सने सापाड जिंकेल. 4-28. पॅनवरती दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. एक्स्ट्रा रन दरम्यान इथे मिळेल. बट या एक्स्ट्रा रननेही जास्त फरक पडणार नाही आहे. 4-27. आज खऱ्या अर्थाने लाजवाब खेळ दाखवला टीम सापाडने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिद्दीने खेळलेत आणि फायनलच्या दिशेने वाटचाल करतात. प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय आणि आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. बघा खेळ आहे, हार जीत हा खेळाचा भाग आहे असंही मी म्हणेन. बट ते असते ना की ॲज अ टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लढलो किती, आपण प्रयत्न केले किती. कारण सामना जेव्हा संपतो मैदानाच्या बाहेर जेव्हा आपण येतो ना ॲज अ प्लेअर आपल्याला ही गोष्ट आपल्याला ठामपणे म्हणता आली पाहिजे की मी माझा बेस्ट मैदानाच्या आतमध्ये दिला. बट आज हे म्हणताना थोडे विचार भाल टीमचे खेळाडू नक्कीच करतील की लढत देखील देणं अवघड झालं. कारण 3 मध्ये आता 27 धावांची आवश्यकता. बॉल अवेमध्ये स्वतः बॉलर डाऊन दी बॉल कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल आणि आता 2 चेंडूंचा खेळ बाकी. धक्का लागला टीम भालला. चेक. निलेश शेट पाटील दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये 27. सेकंड सेमीफायनल ग्रामीण गटामधनं साबाड अगेन्स्ट भाल. पॅन वरती टाकलाय. दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन या मॅचच्या रिझल्ट वरती फारसा इम्पॅक्ट इथे टाकू शकणार नाही. 2 मध्ये आता 26. 2 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा करायच्या आहेत. नेक्स्ट बॉल हा देखील येतोय डॉट. प्लॅन मिस आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. याआधी आपण पाहिलं फर्स्ट सेमीफायनल मध्ये टीम दिवा आपल्याला फायनल मध्ये पोहोचताना दिसली अगेन्स्ट टीम वसार. त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला आणि सेकंड सेमीफायनल मध्ये 1 चेंडू आता बाकी आहे. पॅन वरती टाकला. दिशा खराब. आणखीन वाट पाहावी लागेल. 1 मध्ये आता 26. 1 चेंडू बाकी आहे आणि सेकंड सेमीफायनल मध्ये शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सेकंड सेमीफायनल समाप्त आणि सेकंड फायनलिस्ट ठरलेत या स्पर्धेमधले टीम सापाड. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम भाल. जाऊया आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता नितीनजी काळन सरांकडे. धन्यवाद. त्या नक्कीच आपण काही सन्मान आपण करूया. मी आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक लालचंद दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरती आपण मध्ये ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश दादा पाटील यांच्या मातोश्री
रजनीताई पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आईंना विनंती असेल आपण या आई आपला सन्मान केला जाईल. या आमच्या सर्व माता भगिनी घाई करू नका, सर्वांना विनंती असेल. यानंतर 2 फायनल मॅच बाकी आहेत. आईंना विनंती असेल आई आपण यायचे. रजनीताई पाटील आईंना विनंती असेल आपण या. त्यानंतर सतीशदादा पाटील यांच्याही मातोश्री शांताबाई पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. आईंचा आम्ही लगेचच सत्कार करणार आहोत. काही सन्मान आपण लगेचच करूया. आईंचा सन्मान नक्कीच आमच्या व्यासपीठावरती केला जातोय नक्कीच, कारण की संदप गाव म्हटल्यानंतर सर्वच आमच्या माता भगिनी, आमच्या ज्योतिवहिनी सुभाष पाटील सुद्धा सामना पाहत असतील. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे, मात्र काही कारणास्तव त्या इथे येऊ शकल्या नाही आहेत. मात्र त्यांनी संदप फोर्टिप्लसला शुभेच्छा दिल्यात. तर ज्योतिताई सुभाष पाटील आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे विथ ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील यांच्या सौभाग्यवती सुद्धा सामना पाहत आहेत. त्यानंतर शांताबाई पाटील यांना विनंती आपण या आपला सत्कार होईल. मी रजनीताई पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर गिरीशदादा पाटील यांच्या मिसेस आपण पाहतोय हेमांगीताई पाटील इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. त्यानंतर मी मंगेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. दिवावरनं उपस्थित राहिलेत, ज्यांचं दिवा प्रीमियर लीगमध्ये खूप मोठं मित्रांनो योगदान असतं. ते अमर पाटील साहेबांना विनंती असेल तर या. अमरदत्ता पाटील नेहमीच जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करण्यासाठी गेलो आहे, दिवा गावामध्ये असेल, दिवा प्रीमियर लीग असेल, अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून जे आम्ही तुम्ही स्पर्धा पाहता दिवा प्रीमियर लीग नेहमी चर्चेत असते. आणि यावर्षी बिग बॅश प्रीमियर लीग सुदर्शन आमचे मित्र दिव्याचे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, तीही चर्चेत राहिली. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक चांगले क्रिकेटर आणि आजही आम्हाला सप्रा मैदानचा जो षटकार आठवतोय, क्या बात आहे बघा. रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते. श्याम दादा प्रतिष्ठान संदप 40+ संघ रॉयल एंट्री करत असताना फायनल मॅच मध्ये बघा पहिल्याच पर्वामध्ये उंबारली संघाने जबरदस्त आयोजन केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी आदेश दादा बघत त्यांना विनंती होतो की आपण या. सप्रा मैदानमध्ये आजही मला वाटतोय सर्वात लांब षटकार जे वडाचं झाड आहे सप्रा मैदान येते त्याच्यावरून षटकार कोणी मारला असेल तर आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश दादा बघत यांचा सत्कार होईल. भावेश मॅन ऑफ द मॅच त्याबरोबर एक सत्कार आहे. निलेश दादा पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. मी निलेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपण या. टीव्ही स्क्रीनवर आपण बघू शकाल आदेश दादा बघत यांना नेहमीच खंदे समर्थक, सध्या स्वतः चांगले क्रिकेटर आहेत मात्र यंगस्टरला ते संधी देत आहेत. चला या. निलेश पाटील यांना विनंती असेल आपण या आपला सत्कार होईल. आणि त्यानंतर आम्ही मॅन बघा पिंटू शेठ पाटील, नक्कीच नक्कीच पिंटू शेठ पाटील गाणं होईल मॅन ऑफ द मॅच देतोय आम्ही. ओके ओके पिंटू दादा तुमची इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण करू. बघा ना हर्षद आज पिंटू दादा बघा ना भरपूर खुश आहेत. नाही एक गाणं तुमच्याकडे आम्ही होऊच, कारण फायनल सुरू होण्या अगोदर गाणं झालं पाहिजे. मात्र निलेश दादा पाटील यांचा सत्कार फक्त पिंट्याला एक मॅन ऑफ द मॅच देतोय आम्हाला. मॅन ऑफ द मॅच देतोय फक्त. भावेश मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच विशाल मॅन ऑफ द मॅच घोषित. प्लेअर ऑफ द मॅच 12 चेंडू फेस केले आणि 35 धावांची एक लाजवाब खेळी ज्याने साकारली तोच रोहित पाटील ठरलाय. चला या सामन्याचा सामनावीर रोहित पाटील या. मॅन ऑफ द मॅच लगेचच रोहित पाटील. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. रोहित लगेच या. नाही गाणं होईलच ना आता. निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते रोहित या. रोहितने जबरदस्त बॅटिंग केली. मित्रांनो रोहितची बॅटिंग आवडली असेल ना खरं तर या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एक यंगस्टर खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. तो रोहित तुम्हाला पाहायला मिळतो या सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.